बापरे, एवढा पेढा. एवढंच धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा आमचा मुलगा. नाव काय? अर्णव. अर्णव. बर. हे आमच्या सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे वडील. नमस्कार. भाऊ. हा. आणि बहीण. बर. हे माझे दीर. नमस्कार. ह्या मोठ्या जाऊबाई. ही छोटी जाऊबाई आणि हे छोटे. नमस्कार. आणि ते माझे काका आहेत आणि मावशी. नमस्कार. आणि ही सगळी आमची हे मोठ्या दीरांचा मुलगा आणि बहिणीचे आणि 2 नंबर दीरांचा मुलगा. वा वा वा. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता गप्पांना सुरुवात करू. वहिनी नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? विक्रोळी फायर ब्रिगेड खाली राहिलो होतो मी. तिथेच राहिला होता? हो. वडील फायर ब्रिगेड मध्येच माझे. बाहेरचं आडनाव? मांडवकर. मांडवकर. हा. आणि आताचं? समेळ. समेळ. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि आम्ही 4 भावंड. चौघे. हा. माझा 2रा नंबर आहे. तुमचा शाळेत कितवा होता? शाळेत पहिला नंबर असायचा. कसं काय? अभ्यासात हुशार होते, त्यांचं म्हणणं होतं तुम्ही वडिलांना. खूप हुशार होता. हो. पण शाळेत स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचा? हो, घ्यायची ना. काय सांगता, कुठल्या स्पर्धांमध्ये? वक्तृत्व स्पर्धा, पुन्हा कबड्डी, खो खो याच्यामध्ये भाग घ्यायची. मग लक्षात राहिलेला वक्तृत्व स्पर्धेतला विषय कोणता? वक्तृत्व स्पर्धेत एकदा म्हणजे शाळेत असताना विषय आलेला आम्हाला सब्जेक्ट की ऑन द स्पॉट देतात की तुम्हाला कोण बनायचं, असे 4-5 सब्जेक्ट होते. बरोबर. तर मला सब्जेक्ट कोण बनायचं, तेव्हा माझ्या डोक्यात अचानक विचार आला की सगळेच पोलीस बनायचं, हे बनायचं. त्याशिवाय वेगळं म्हणजे मला भटजी बनायचंय. बरं, साधारणतः ते शाळेतलं ते दिवस आठवा. कोण कोण होतं वर्गात आणि भाषण कसं केलं होतं, आणि 2 ओळी तेव्हाच्या म्हणून ना. स्टार्टिंग म्हणजे ओम नारायण मा, किशवायन मा, ओम माधवायन मा. अरे सगळ्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी बनायचा विचार येतो, पण मला तर बाबा भटजीच बनायचंय. मस्त पोटभर खायला मिळते, लाडू काय, मोतीचूरचे लड्डू काय, करंजा काय, मज्जा मज्जा. काय टेन्शन नाही, कामावर टायमिंग नाही आणि कसलं घरी यायचे बंधन नाही. 2 तासात पूजा आटपायची आपली. कोणाला कळते पूजा, पटापट काहीतरी बोलायचं आणि यायचं आपल्या घरी. मला बाबा भटजीच बनायचंय. पण तुम्हाला सांगू का, भटजींचं काम सगळ्यात कठीण आहे. आणि वहिनी मला सांगा, मिस्टर कुठे भेटले? मिस्टर ऍक्च्युली त्यांचं सायबर कॅफे होतं, तिथे मी शिकवायला यायची कम्प्युटरचं. तर तसंच आम्ही असंच बोलत बसायचो, चॅटिंग. त्यातच म्हणजे असं हे झालं. त्यांनी मग म्हणजे हे सगळं सायबर कॅफेतलं आहे? हो. सायबर कॅफेत जाता जाता कॉफी घेतलेली आहे, त्या मिस्टरांना आधी बोलवतो. हाक मारा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. काय मग ते सायबर कॅफेतलं काहीतरी या म्हणाल्या, तुम्हाला कॉफी आवडायची, काय झालं? त्यावेळेला चॅटिंगचं वेळ होतं, तर मी चॅट करायला बसायचो. नंतर थोड्या दिवसांनी तिने पण तिचा ईमेल आयडी बनवला, ती पण चॅट करायला बसायची चॅटिंगमध्ये. तिथल्या तिथे बाजूच्या बाजू. आणि मग नंतर कधी ते मनातलं कधी आलं, एंटर कधी मारला तो? एप्रिल फुलला, 1 एप्रिल. काय केलं? काय ना विचारलं. हा, म्हणजे जर त्या चिडल्या असत्या तर एप्रिल फुल. बरी आयडिया होती तुमची. वहिनी तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला तेव्हा ते एप्रिल फुल नाही वाटलं? नाही, मला एप्रिल फुल नाही वाटलं. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मला स्वतःला नेऊन सांगितलं की नाही एप्रिल फुल आहे, मी असंच बोलत होतो तुला. तेव्हा मला खूप राग आलेला आणि खूप वाईट पण वाटलं. मग लगे व्हायरस मग? नाही, मग त्यांनी नंतर समजावलं की नाही मी बघत होतो, पण तुझी रिॲक्शन काय असेल हे मला माहीत नव्हतं. पण तुझं पॉझिटिव्ह आहे तर म्हणजे मी असंच विचारलेलं तुला खरं. मला आता प्रश्न विचारतो. हां. मला सांगा, कॅलेंडरवर जुलै महिन्याच्या 4 तारखेवर काय लिहिलेलं आहे? अविस्मरणीय दिवस. का हो? एक तर आमच्या लग्नाचा तो वाढदिवस आहे, हां. आणि आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तो अमेरिकेचा पण स्वातंत्र्य दिवस आहे. अरे वा, काय बघा, एकदम काय काय लक्षात ठेवलंय. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. तुम्ही सांगा, मिस्टर आणि त्यांचे भाऊ हेमंत यांच्यामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? त्यांच्यामध्ये 6 वर्षाचं अंतर आहे. अभिनंदन, हे सुद्धा उत्तर बरोबर. तुम्ही सांगा, वहिनी आणि त्यांची बहीण दीप्ती यांच्यामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? 3. किती वहिनी? 2. त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता ही म्हण पूर्ण करा. तुम्ही एवढंच वाचायचं. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. 3 उत्तरं बरोबर आली. 4थंही उत्तर बरोबर आलं असतं तर 500 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं, पण आता 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. तेव्हा यानंतर आता आपण त्या संपूर्ण परिवाराला भेटूया. नमस्कार. नमस्कार. सासूबाई, काय सांगणार सुनेबद्दल? सगळंच चांगलं. म्हणजे काय चांगलं? घरातच असते, सर्व्हिसला असते ती.
म्हणजे हो? काय सांगणार तुमचं काय म्हणणं आहे सुनेन नोकरी केली पाहिजे की नको बरोबर शिकले ना मग काय करायला पाहिजे की नाही मग अशा विचारांच्या सासूबाई असल्या की किती छान बरं या जाऊ बाई का हो छोटी छोट्या हा. त्या कुठल्या त्या त्या मोठ्या मोठ्या आणि ती 2 नंबर त्या अच्छा अच्छा तुम्ही तिघी काय सांगाल या जावेबद्दल उत्साही आहे आणि हौशी पण आहेत चला हे मोठ्यांचं मत आहे हो. 2 नंबर कुठल्या मनमिळावू आहे पटकन सहज हे करते मैत्री करते 2 3 करिअर बद्दल खूप विचार करतात ते म्हणजे पुढे मला पुढे स्वतःहून कसं जाता येईल याबद्दल ते खूप उंचूर आहेत पण चांगलं आहे ना ते हा, ते बरं तुम्ही खूप तिघी नोकरी करता नाही. नाही मग तुम्ही हा? एकच एकच सून नोकरी करते वा म्हणजे करिअर बद्दल बघा या तिन्ही जावांनी तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत हा मग तुम्हाला चिडवायचे की नाही लहानपणी काय हो काय चिडवायचे ससा ससा हो तेव्हा ना तेव्हा लहानपणी आता नाही आता नाही का पण ससा का म्हणायचे तेव्हा तब्येत पण होती 2 शेंड्या वगैरे बांधून गोरी वगैरे तशीच तेव्हा होती धावपळ. म्हणजे आता नाही असं आता पण तशीच आहे आता पण तशीच आहे त्याच्यावर तुम्ही कसे होता लहानपणी मी पण होतो सुदृढ बालकच होतो सुदृढ बालक बरं ठीक आहे आता हे दोघेही पालक आहेत त्याच्यामुळे आता मनातलं वाक्य सगळे ओळखतात का बघूया बोलायचं नाही हं. ससा म्हणतात मला घरात ससा म्हणतात म्हणा म्हणा ससा म्हणायचे म्हणा आणायचं आहे घरात पाळायचंय घरात ससा बापाला घरात ससा पाळायचंय अभिनंदन नाही नाही घरात ससा पाळताय ठीक आहे मग ह्यांना कुठे पाठवणार त्यांना पण ठेवूया ना हा, ह्यांना ठेवूया आमच्या घरी भरपूर जण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय लोकांची स्वप्न असतात माहिती आहे, घरात ससा पाळायचा. अभिनंदन बेटा.